हं. चला मैत्रिणींनो, आपण पाहूयात महालक्ष्मी मातेचं आगमन कशा प्रकारे करत आहेत. महालक्ष्मी माता वर्षातून एकदा आपल्या घरी येते, तर तिला आपण वाजत गाजत आपल्या घरी आणू. त्यासाठी आपण फुलांनी तिचं स्वागत केलं आहे. फुलं आणि रांगोळींनी आपण सजवलेलं आहे. आपण बघत आहोत की कशा प्रकारे तिला आपल्या घरात आपण आणत आहोत. महालक्ष्मी माता देखणी अशी सुंदर महालक्ष्मी आहेत आणि सोन्याच्या पावलाने ती आपल्या घरी येत असते. तिच्या पावलाने आपल्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान नांदत असते. म्हणून अशा प्रकारे आपण महालक्ष्मी मातेचं स्वागत करूया. बघा, बोलो महालक्ष्मी माते की जय. आता आपण हळदी आणि कुंकवाचे पावलं उमटूया. त्यावर हाताचे ठसे मारून त्यावर पाऊल ठेवून घरामध्ये प्रवेश करूया. आपण बघत आहोत अशा प्रकारे महालक्ष्मीला आपल्या घरात फुलं आणि पुष्प आणि अक्षदांनी त्यांचं स्वागत सुरू आहे. अशा प्रकारे एक एक पाऊल ठेवून आपण त्यांना त्यांच्या जागेवर स्थापन करूया. महालक्ष्मी माता की जय. महालक्ष्मी मातेचे मुकुटे घरात आलेले आहेत. त्यांचे चेहरे असे सुंदर असे आहेत. त्यांचं आगमन होत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं हास्य दिसत आहे. 2 दिवसासाठी 2.5 दिवसांचं माहेर असते. 2.5 दिवसांचं महालक्ष्मी मातेचं माहेर असते आणि ते 2.5 दिवस म्हणजे आपल्याला इतके हवेसे वाटतात. जेव्हा त्या जातात तेव्हा आपल्याला सुद्धा रडायला येत असते. बघा, तुम्ही बघत आहात त्यांच्या चेहऱ्यावर कसं हास्य दिसत आहे. जेव्हा आपण त्यांना उभ्या करत असतो साडी घालून, पूर्ण दागिन्यांनी सजून, तेव्हा एकदम त्यांचे चेहरे खुलून